आज आपण वालाला मोड कसे आणायचे ते बघणार आहोत। ते इथे मी पावटे घेतलेले आहेत। ते पांढरे असतात आणि चवीला गोडसर असतात आणि हे कडवे वाल आहेत। हे जरा कडसर लागतात आणि असे चॉकलेटी रंगाचे असतात। ह्याचं पीक जास्त कोकण रायगडमध्ये घेतलं जातं। तर तुम्हाला आता समजलं असेल पावटे आणि कडवे वाल कसे असतात ते। तर इथे मी कडवे वाल एक वाटी घेऊन त्याला भिजत घातलेले आहेत। 4-5 तास झालेले आहेत। आता मी त्याचं पाणी काढून टाकणार आहे। बघू शकता चांगल्या प्रकारे फुलून आलेत। आता आपल्याला ह्याला मोड आणायचे आहेत। तर मग काय करायचं, तर सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि तसेच ठेवायचे आहेत। 2-3 तास झाल्यावर त्याला असे थोडेसे मोड येतात। मग आता संध्याकाळ झाली ना, मग त्याच्यातलं सगळं पाणी काढून आपल्याला असे चाळणीत ठेवून द्यायचे आहेत। हे मी दुपारी भिजत घातलेले, त्यात संध्याकाळी त्याला थोडेसे मोड आलेत। पुन्हा आपल्याला हे रात्रभर झाकून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी बघायचे आहेत। दुसऱ्या दिवशी पण त्याला चांगले मोड आलेले आहेत। हे सकाळी 7 ते 8 वाजता मी हे चेक केलेले आहेत। तुम्ही बघू शकता ह्याला मोड आलेले आहेत। आणखीन मोड हवे असल्यास त्यांना आणखीन 2-3 तास ठेवूया। तर आता मी हे थोड्या वेळाने नंतर बघणार आहे। असं कडधान्य भिजत घातल्यामुळे कडधान्य हे बुळबुळीत होत नाही, त्याला घाण असा वास येत नाही, म्हणून असं मोकळंच तुम्ही भिजत घाला। तर बघू शकता हे 11 वाजता 11:30 वाजता मी वाल काढलेले आहेत। आता हे वाल मी साफ करणार आहे। तर वाल साफ कसे करायचे, सालं कशी काढायची, तर कोमट आपल्याला हाताला जेवढं गरम लागेल ना तेवढं पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या साला फटाफट निघू शकतात। तर अशा पद्धतीने वाल साफ करायचे आहेत। तर तुम्हाला जसे जमतील तशा पद्धतीने तुम्ही वाल साफ करा। तर अशा पद्धतीने जर वाल भिजत घातले ना, तर अजिबात त्यांना घाण वास येत नाही आणि ते कडधान्य कुठलंही असलं तरी बुळबुळीत होत नाही। आणि जास्त प्रमाणात मोड आलेले कडधान्य लवकर असं चांगलं शिजत नाहीत आणि ते जरासे कचवट लागतात, असे कचकचीत लागतात। त्यामुळे एवढ्या प्रमाणातच वालाला किंवा आणखीन मटकी वगैरे मूग असतील त्यांना मोड काढावं। तर आमच्याकडे गणपतीत 1 किलो वालाचं बिरडं आम्हाला करावंच लागायचं आणि ते साफ करायला आम्ही सगळे मुलं बहीण भावंड बसून आम्ही सगळे साफ करायचो। पाहुणे मंडळींना जेवण असायचं, आजूबाजूची सुद्धा भरपूर माणसं जेवायला असायची। त्यामुळे आमच्याकडेही कोकणात अशा पद्धतीची वालाची भाजी गणपतीत केली जाते आवर्जून। कशी वाटली तुम्हाला ही मोड करण्याची पद्धत? भाजीच्या रेसिपी चॅनलवर पाहू शकता।